नमस्कार. आपल्या भावांना, बहिणींना, भाषांना, नातूंना, लेकींना नमस्कार. कसे आहेत सगळे आमचे कुटुंब फॅमिली, आपले पाहुण्यांची फॅमिली? सगळं चांगलं आहे ना? तसंच माझं सगळं चांगलं आहे बरं का. लय रडायचे ना इडव मध्ये, मी लय रडायची इडव मध्ये. काय मला लयच वाईट वाटायचं बघा, म्हणून मी लय रडायचे. पण मी आता नाही रडणार, नाही रडणार आता. नाही का, आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे बघा. भाजी करायची या, चपाती करायची या, आणि वरण आणि भात एवढं आपल्याला करायचं आहे. आता चला लागू म्हणा आता आपल्या स्वयंपाकाला. परी बघा, मी 10 मिनिटाचा इडव करून स्वयंपाकाला लागू. देवा परमेश्वरांनी माझ्या हातात स्वयंपाक करणार ना, ह्या हातामध्ये अन्नपूर्णा द्यावा बस. आणि माझ्या हातचं जेवण सगळ्यांना मस्त लागू द्या. मी तर हेच देवाला मागते की देवा परमेश्वरा माझ्या हातामध्ये अन्नपूर्णा दे. आणि देवा माझ्या परिवारच्या हातामध्ये, माझ्या आता समजा पहिल्या मुली होत्या, आता बिचाऱ्या माहेर म्हणजे सासरी गेल्या. आणि खरंच आपल्या मुलींच्या हातामध्ये खरंच एवढी अन्नपूर्णा दिलेली आहे ना देवा परमेश्वरा. मी तुम्हाला काय सांगू. मी जेवढं म्हणते ना अन्नपूर्णा देवा परमेश्वरा मुलींच्या हातामध्ये दे, त्याच्यापेक्षा पण देवा माझ्या म्हणण्यापेक्षा पण तुम्ही जास्त माझ्या मुलींच्या हातामध्ये अन्नपूर्णा दिलेली आहे. मी तुमची आभारी आहे देवा परमेश्वरा, आभारी आहे मी तुमची. आणि नंतर आपल्या मुलांचं लग्न झालं तर मी देवाला तेच मागितलं होतं, देवा परमेश्वरा की भली त्यांच्या आईच्या घरी त्यांना स्वयंपाक येत नाहीये, तरी आपल्या इथं आलं ना त्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णा दे. मी देवाला हेच मागणं टाकलं होतं. तरी त्यांच्या हातामध्ये नाही का हळूहळू हळूहळू अन्नपूर्णा आली. आणि आता एवढा ओके स्वयंपाक बनवतात ना, तुम्हाला काय सांगू मी. पण मी त्यांना दाखवत नाहीये, मी दाखवत नाही त्यांना की तुमचा स्वयंपाक चांगला झालाय म्हणून मी नाही दाखवत. पण मी नाही का मनामध्ये म्हणते की देवाने माझं घरानं ऐकले की जशी मुलींच्या हातात अन्नपूर्णा होती ना, तशी आपल्या सुनबाईच्या हातामध्ये पण अन्नपूर्णा आहे. मी माझ्या मनाला म्हणते, माझ्या मुलींना सांगते, बाहेर सांगते, आणि आता व्हिडिओ मध्ये पण सांगते बघा. म्हणून हळूच सांगायली तुम्हाला. जाऊ द्या, कोणी एवढे माझे नाही, आमचे नातेवाईक नाहीत बघत व्हिडिओ, नाहीत बघत. त्यांना काय माहीत पडणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं. त्यांना नाही माहीत पडणार मी तुम्हाला सांगितलेलं. आणि मी नाही का माझ्या जशा लेकी आहेत ना तसंच माझ्या सुनबाईला मी मानलेलं आहे. म्हणजे लग्न व्हायच्या पहिलंच मी काय म्हणायचे की मला जी सुना येत्या ना की माझ्या घरच्या लक्ष्मी होत्या. आणि हायताच माझ्या घरच्या लक्ष्मी हायताच. हे बघा, माणूस काय म्हणते की सुंदर हे ते. मला सुंदरकीचं मला काय नाही वाटत बघा. तुम्हाला भलं राग येईन, तुम्ही म्हणतात की एवढ्या सुंदर आहे तरी तसं म्हणतात. मला सुंदरकीचं काय नाही वाटत, कसे बी असू द्या. मन त्यांचं सुंदर आहे, हाय सुंदर. कसं की त्या गलत फॅमिली करून घेतात ना, त्यामुळं जरा बिगर सुंदर होत या असं बाई बघा. मला माहिती आहे ना, म्हणजे असं कसं आता पूर्ण ऐकत नाहीत ना बात. त्या आपली माझी बात ते मी पहिले स्टार्टला काय बोलते ना तर शेवटपर्यंत ऐकले ना बात ती कळणार ना. आता तुम्ही 2 शब्द ऐकून, आता समजा इडव मध्ये झालं, आता मी कोणाबद्दल काय बोलायला लागले तर इडव मध्ये जर स्टार्टला तुमच्याबद्दल काय बोलले आणि मला त्याच्या पुढचं काय चांगलं बोलायचं असन तर तुम्ही पुढचं ऐकणारच नाही. तर तुम्हाला कसं कळणार आहे
पहिले स्टॉटचे शब्द 4 शब्द तुम्ही ऐकणार आणि तुम्ही म्हणणार मला अशी म्हणली मला तशी म्हणली. तसंच आपल्या घरची बात आहे. आपल्या घरची बात तशीच आहे की आता मी जर समजा कुणापाशी काय म्हणत असले आणि आपल्या सुनबाईनं काय ऐकलेलं असलं तर 4 शब्द ते ऐकणार. ते पुढचे शब्द ऐकलेले नसतात. ते 4 शब्द ऐकून तन 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 करणार है का नाही. आणि मग पुढचे काय शब्द बोलायचे त्याने ऐकलेलेच नसतात. पुढचे शब्द गुणाचे असतात. पहिले शब्द कडवट असतात, पुढचे शब्द गुणाचे असतात. म्हणजे पहिले शब्द कडवट आणि पुढचे पहिले शब्द कडवट आणि त्याच्या नंतरचे शब्द गोडवट असं असते. मग ते गोडवटचे शब्द ते ऐकत नाहीत. मग कसं त्यांना आपल्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल कसं काय वाटणार त्यांना. त्यांना तर वाटणार ना आमच्याबद्दल बुराई केली. म्हणून काय करावं लागतंय, कोणी बी असू द्या, माझ्या घरचा असू द्या, तुमच्या घरचा असू द्या, कोणाच्या बी घरचा असू द्या, की स्टार्ट पासून की लास्ट पर्यंत ऐकायला पाहिजे. तर आपल्याला कळतंय हे आपल्याबद्दल बोललं का, लोकांबद्दल बोललं का, चांगलं बोललं का, वांगलं बोललं. म्हणजे कोणत्या बी बाता अशाच आहेत ना, कोणत्या बी बाता अशाच आहेत. आता मग समजा मीडियामध्ये मी तर काय पण बोलते, घरच्याबद्दल पण बोलते, बाहेरच्या बद्दल पण बोलते. जास्त करून घरच्या बद्दलच मी. पण इथे पुढचे शब्द ऐकत नाहीत ना, पुढचे शब्द ऐकत नाहीत ना, मग ते घोटाळा होत आहे सगळा. म्हणजे मनाची मनमोडी होती ना. आता माझं मन निर्मळ आहे, तुझं मन निर्मळ आहे, ह्यांचं मन निर्मळ आहे, ह्यांचं पण मन निर्मळ आहे. पण इथे कसं पहिलेच 4 शब्द ऐकलेले असतात म्हणून ते सगळे कडवटच होऊन जाते ना. म्हणून काय करायचं, कोणी बी असू द्या, कोणी बी असू द्या, बाहेरचा असू द्या, घरचा असू द्या, पूर्ण बोला ऐकायचा आपला. हे तर काय इडवचं सोडून द्या, इडवचं काय सोडून द्या. पण आपल्या घरच्या बाता पूर्ण बात ऐकायची आणि ऐकायची बी आणि विचारायचं बी. तुम्ही असं का बोलले, तुम्ही तसं का बोलले. तुम्ही जर आम्हाला नाही, आता सगळी बात माझी खरी आहे आणि मी एखादा शब्द काय बोललेला असन कोणता तरी, तर ते तुम्हाला वाटत असेल की ते शब्द मला बोलले, पण ते शब्द तुम्हाला बोललेला नसतो, ते दुसऱ्याला बोललेला असतो. मग पूर्ण ऐकायचं आणि पूर्ण जर नाही ऐकलं तर विचारायचं, तुम्ही मला असं का बोललात. मग मी पुढचं सांगन ना, अगं बाई ते तसं नाही, असं असतं बघा. मग बघा आता मी एक समजून घेते म्हणून सगळं चालते. बाहेरचं कुणी नाही समजून घेत ना, बाहेरचं नाही समजून घेत ना, है का नाही. बाहेरचं कोण समजून घ्यायला लागले, आपल्या घरच्यांनी समजून घ्यायला लागते. आणि आपल्याला बाहेरचं घेणं देणं नाहीये, आपल्याला दुसऱ्यांचं घेणं देणं बिलकुल नाहीये. आपल्या मेन आपल्या घरात सगळं सुख आहे तर सगळं आपलं मन समाधान आहे. आपल्या घरात सगळं दुःख असलं तर कोणत्या आईला बरं वाटन, कोणत्या आईला चांगलं वाटन. मग त्या आईचं मन नुसतं दुख 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 राहते. म्हणून काय बी असू द्या, विचारायचं, पुसायचं. विचारणं पुसण्यामध्ये काय कमीपणा वाटत नाही. आणि मेन आपल्या घरचे माणसं, मेन आपल्या घरचे माणसाशिवाय कुणीच नसते बरं का. बाहेरचं नुसतं पव पव म्हणायला असतात. अरे खोल पाणी नाहीये, आता नदीला गेलं, आता डगरीवर उभा राहून उड्या मारतात. आता कोणाला भीती वाटते, कोण असं बिंदास उड्या मारते आणि कोणाला कसं असं खाली डुपळ्या मारायची भीती वाटते बाबा जास्त पाणी असून. आणि त्याला येते पवायला, ह्याला नाही येत पवायला. अरे तुला काय करायचंय, मार उडी मार उडी असं म्हणतात. आणि मग नंतर त्यांचं ऐकून मारतो उडी मारतो, तर त्याला पवायलाच येत नाही, तर बिचारा बाहेर कसा निघन. मग अरे वाचवा 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 म्हणतो, ते डुबायल्याला वाचवा वाचवा म्हणतो. मग कुठं हे नाही आपलं पवण्याच्या नादामध्ये मारली डुकते आलाय बाहेर, पण ते कुठे बघतोय का बाबा. आपला जोडीदार कुठे नाही बघत, ते आपल्या नादामध्ये, पवण्याच्या नादामध्ये. आणि हे मारते डुकपुळ्या मारकट डुकपुळ्या. मग ते आला का वाचवायला. जे उडी मार म्हणत होता, पवरे उडी मार, मी हे तुला काय होतंय, ते आला का नाही आला. मग त्याच्या मनात आई 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 करायला लागलं, आई आई करायला लागलं. आई कुठं असणार जवळ,
आई कुठं जवळ असणार. मग त्या टायमाला देवी उभा राहते, आईच्या जागेवर देवी उभा राहते, आईचं रूप घेऊन देवी उभा राहते बघा, आणि ती आई वाचवते. म्हणजे देव तर सरळ पुढे येत नाही ना. एवढा देव कुठं दिखावा करतो, आपण दिखावा करतो. आपण दिखावा करतो, देव दिखावा करत नाहीये. देव कसा अंतर्यामित करून घेतोय असं असतं बघा. पव पव म्हणायला सगळे असतात आणि धाव धाव म्हणायला सगळे धाव धाव म्हणतात, पळपळ म्हणतात. पळायला लागलं की त्या पळणाऱ्याला कळतंय की मला काय व्हायले. ते महागाला तर म्हणतो अरे पळ, काय नाही होत, मी आहे की तुझ्या पाठीमाग. परी त्याला पुढे चालून त्याला दम लागतं, ताण लागती, पाणी पाहिजे पळणाऱ्याला. मग आता पळ तर म्हणला, पळायलाय 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 पळायलाय, पळून पळून कमजोरी येईली. हातपाय गळाटले, पाणी पाणी करायला, आई पाणी करायला लागला. मग कोण हे दोस्त आलं का पाणी द्यायला? बापाच्या रूपामध्ये देव आला आणि देवाने वाचवलं. मग ते काय, मग मायबापाकडूनच सगळं घडवून घेतो ना देव, हे का नाही? देव म्हणला का मी आलो, म्हणजे बापाच्या रूपामध्ये, म्हणजे बापच, आणि गुण देवाचे ह्याच्या अंगात बघा ना. असं देव करतो ना, सगळं अंतर्यामी करून घेतो देव. देव दिखावा करत नाही. आपण थोडं केलं, मी हे केलं, मी ते केलं, मी हे केलं, मी ते केलं, आम्ही पण म्हणतो. पण आता वरच्यावर ज्ञान येत आहे ना, तर नाही म्हणून वाटत. मी केलं, जाऊ दे, आपल्याला देवाने ताकद दिली म्हणून केलं मी. देवाने मला सत्याची बुद्धी दिली म्हणून केलं मी कोणचं वाईट केलं, चांगलंच केलं, है का नाही? म्हणून नाही का, कोणची बी बाता पूर्ण ऐकायच्या. नाही समजमध्ये आलं तर विचारायचं, तुम्ही असं का बोलले? मग त्याचा उतार द्यायला हायतच ना आपण, है का नाही? म्हणून अशा गलत फॅमिलीनं बघा, नाण्याचे नाणे मोडलेत आणि घराचे घर मोडलेत. बहीण भावाला येरू दे, पाहुण्याला येरू दे, हे अशा सांगा वांगीनं. म्हणून काय करायचं, डोळ्यांनी बघायचं आणि सगळं बघायचं डोळ्याने. डोळे बी आपले धोके खातेत बरं का, आपले डोळे पण धोके खातेत. म्हणून ह्या डोळ्याने पूर्ण बघायचं आणि नंतर त्याच्यावर बोट उचलायचं. आणि हे असं सांगतेत वागतेत, हे ते असतं ना सगळं, एका कानाने नाही ऐकायचं. आपले दोन्ही कान उघडे ठेवायचे आणि पूर्ण ऐकायचं आणि नंतर विचारायचं, हे असं काय आहे? मग त्याचा उतार पण असतो ना आपल्यापाशी, असतो का नाही हो? खरं सांगा तुम्ही. बघा, मला काही हे कोणी शिकवलं नाही, सांगितलं नाही. मी माझ्या मनाचे बोल बोलते, खरंच. कुणी बी असू द्या, मी माझ्या घरच्यांसाठी नाही बोलत बरं का, आपल्या सगळ्या माता बहिणींसाठी बोलते. मी माझ्या घरासाठी नाही बोलत, नाही तर माझ्या पण घरच्यांना ऐकून असं वाटन की आमच्यावर बोलती का काय. आणि जरी माझ्या घरच्यांनी ऐकलं ना, माझ्या पाहुणे रावण्याने ऐकलं, तरी कुणीही गलत फॅमिली करून घेऊ नका. कुणीही गलत फॅमिली करून घेऊ नका. गलत फॅमिलीनं कसं मनाच्या मनमोड्या होऊन जातात हो, दुसरं काय नाही. म्हणून समजून घ्या. कुणी बी असू द्या, माझं असू द्या, तुमचं असू द्या, ह्यांचं असू द्या, किंवा ह्यांचं पण असू द्या, कुणाचं बी असू द्या, गलत फॅमिली कधीही करून घेत जाऊ नका. डायरेक्ट जाऊन विचारायचं. आपल्याला नाही जर समज मध्ये आलं ना, डायरेक्ट जाऊन विचारायचं. माझं त्रासच म्हणणं आहे बघा. तुम्ही लांबून आंबट चिंबट व्हायचं नसतं. माझं नाही सांगत, मी सगळ्यांचं सांगते. नाही तर माझ्याच फॅमिलीला वाटन की आमचं सांगायली का काय. नाही.
हात जोडून विनंती करते तुम्हाला, तुम्ही गलत फॅमिली अजून बी करून घेऊ नका. मी सगळं बाहेरच्यासाठी सांगते, बाहेरच्यासाठी, म्हणजे असं कोणी गलत फॅमिली करून घेऊ नका. बस चला, लावलं होतं हे आणि लागले कोणचं. आणि माझं येडं तर एवढं कोणी बघत नाही. मी तर सगळ्या जगाचे येडं बघते. बघा ना, बघा अजून सध्या बघा एवढे ते भारती आहे ना, भारती, त्यांचं येडो मी बघते. बघा मी एवढे मोठे आहेत तरी पण त्यांचा येडो बघते. आणि मी हे बघा आपले युट्यूब फॅमिली आहे, सगळ्यांचे येडो बघत बघत आत्तापर्यंत आले मी. माझाच मी बोलत माझंच सांगता सांगता माझं संपलं, माझं भाषण संपलं. आता इथंच मी थांबवते. मी आता येडो तर आपल्या युट्यूब फॅमिलीचं भाषण करते, आपल्या युट्यूब फॅमिलीचं. बघा मी नाही का, मी लॉकडाऊन मध्ये असले येडो बघितले ना, काय सांगायचं तुम्हाला. की माझे मालक म्हणायचे, अगं रात दिवस तू येडो बघती, अगं डोळ्याला तुझ्या त्रास झाला तर तुला युट्यूब वाले तुला पैसे देणार आहेत का तुझे डोळे नीट करायला. तर मी म्हणायचे, आहो झोपा तुम्ही, बघू द्या मला. अगं पिक्चर बघ एखादा, कार्यक्रम बघ. कार्यक्रम बघते ना, पिक्चर पण बघते, पण मला बघू द्या ना. तर मग पोरं म्हणायचे, असे लहान लेकर नाही का, अरे तुम्ही एवढं बघतात ना मोठी मम्मी येडो, तर एवढे येडो बघतात ना, तर त्यांना नाही का, त्यांना पैसे भेटतात. मी म्हणलं हा, पैसे कशाला भेटतात, बिचारे असेच काढत असते ना. नाही म्हणले, त्यांना पैसे भेटतात. मी म्हणलं हा, पैसे भेटतात का, मग मी तर लय बघणार, बिचाऱ्यांना लय मोठा करणार. बिचाऱ्या पत्राच्या घरमध्ये राहते, तर आम्ही पण पत्राच्या घरमध्ये राहिलोत. आम्ही जर बघून मोठे होत असले तर किती चांगलं आहे. मग तर मी जास्तच बघायला लागले हो येडो, लय बघितलं येडो, लय 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 लय. सगळ्यांचं सगळ्या पुरी तर म्हणायच्या, काय ते भांडणात अन्नाचे बघता येडो, उद्या आम्हालाच भांडत बसत्या ना, असं वाटायचं आमच्या सुनबाईला. मी म्हणायचे, नाही ग, बघायचं तिथंच सोडायचं असतं. मी बघून त्यांचे जर वाढत असले तर मला बघू द्या ना, माझी मानत म्हणायचे. पण मी येडो बघायचे, सगळ्यांचे येडो बघायचे. बघा, आणि आज मी युट्यूब मध्ये आले तर माझा येडो एवढं कोणी बघत नाही हो. बघा जा माझ्या पण येडो, बघा जा. मी सगळ्याला लाईक करते, येडो बघते, सबस्क्राईब सगळ्यांना करून ठेवले या. बघा, आणि रोज लाईक, मला एवढं काम आहे पॅकिंगचं, तरी पण मी सगळ्यांचे येडो बघते, अजून बी बघते. बघा अजून बी. बरं चला, नमस्कार, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता जास्त तर काय मला बोलता येत नाही. मी हे बघा अनाडी अनपड एकत. बरं चला, जाऊ द्या, ठेवू का, तुला ठेवत्या. तिकडून जाऊन बंद करत्या. पोरं नाहीत ना आपले, मी एकलीच आहे ना घरामध्ये. इकडून येऊन बंद करते. सगळ्यांना धन्यवाद.